नमस्कार शेतकरी मित्रांनो, जिनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी आता मोफत वीज योजना ही राबविण्यास सुरुवात होणार आहे, कारण की त्या संबंधीचा GR या ठिकाणी शासनाने काढला आहे। तर मग या GR मध्ये कोणकोणते शेतकरी पात्र होणार आहे, कोणासाठी हा उपयोगी आहे, त्याची पात्रता काय आहे आणि कशा प्रकारे ह्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवली जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण वेळोवेळी घेऊन येत असतो। मित्रांनो, GR मध्ये काय माहिती दिली आहे ती बघूया। या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा हा निर्णय दिनांक 25 जुलै 2024 चा हा शासन निर्णय आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रस्तावना बघू शकतो। महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट आहे। प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सध्या स्थितीत माननीय महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 किंवा 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेचा उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते। मग जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमानामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्याकरिता राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे। यासंबंधी माननीय उपमुख्यमंत्री यांनी 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात या ठिकाणी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये याची घोषणा केली होती। मग त्या संबंधीचा हा GR या ठिकाणी आता काढण्यात आलेला आहे। मग त्यानुसार मोफत वीज योजना कशा प्रकारे राबवण्यात येणार आहे त्याविषयी आपण आता शासन निर्णयामध्ये माहिती बघूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय आपण बघू शकतो। या ठिकाणी पहिला मुद्दा आहे, भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, ही योजना एप्रिल 2024 पासूनच आता सुरू झालेली आहे। या योजनेचा कालावधी किती आहे, तर सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मग ही योजना 5 वर्षासाठी असणार आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। म्हणजे हा कालावधी 5 वर्षासाठी मोफत वीज या ठिकाणी मिळणार आहे। मग याची पात्रता काय आहे, तर राज्यातील 7.5 HP पर्यंत शेती पंपांचा मंजूर भार असलेल्या सर्व शेती पंप ग्राहक व योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील। मग मित्रांनो, या ठिकाणी 7.5 च्या खालचे जे पंप आहे, मग 5 HP चा असेल, 3 HP चा असेल, त्या सर्व पंपांचे या ठिकाणी म्हणजे वीज या ठिकाणी माफ होणार आहे। त्याची पात्रता, मग योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे, तर एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। मग शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल। सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत म्हणजे
6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील। या रकमेची योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल। तर मित्रांनो, या वीज बिल माफीसाठी शासनाला महावितरण कंपनीला 14,760 कोटी रुपये या ठिकाणी आधी द्यावे लागत आहे आणि ते त्या ठिकाणी मंजूर केलेले आहे। मग मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे। मग अशा प्रकारे मित्रांनो ही योजना राबवल्या जाणार आहे। या ठिकाणी मोफत दिलेले आहे। सदर योजना शासन निर्णयानुसार राबविण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे। आवश्यकतेनुसार महावितरण सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करावी। या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा। मग अशा प्रकारे सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 11/7/2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे। तुम्हाला हा शासन निर्णय किंवा हा GR बघायचा असेल तर maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी हा GR ची PDF तुम्हाला बघायला मिळेल। तर या ठिकाणी तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यात येणार आहे। तर अधिकाधिक आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना याची माहिती मिळेल। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।